पूर्ण होत नाही तोपर्यंत ते शरीर धारण करावं लागतात हे आज शास्त्र सांगतं. तसे तसे शरीर भेट राहिलेत. मग बघा ना आजूबाजूला हे शरीर दिसू राहिलेत ना, हे कर्माची फळभोगी आहेत. आणि मग आपण अज्ञानपणामुळे विसरून जातो. असं का? बघितलं ना आजूबाजूला लोक कशी येतात. तुमच्या खाली गरीब लोक आहेत का नाही, दुःखात त्रासात आहेत नाही तुमच्यापेक्षा पण खाली. काहीला पाय नाही, काहीला हात नाही, काहीला डोळे नाही, काहीला आई नाही, काहीला वडील नाहीत, काहीला जन्मताच अपंग आहेत, कॅन्सर झालाय, रोगी आहेत, काही गर्भपात करतायत, काही मारतायत, काही लहान मुलाला आईबाप मारतात, काहीला चाकू मारतात, कोणा डोक्यात दगड घालतात. एवढे क्रूर लोक भगवंतांनी का बनवले? हु इज रिस्पॉन्सिबल? मृत्यू सगळं काढून घेतो. मग मृत्यू काढूनच घेणार आहे. त्या उंदराचा बीळ उंदीर लई कुठाने करतं, इकून बनवू, तिकून खिडकी, तिकून दरवाजा, साप मध्ये चेतून खाऊन टाकतो. त्याला राहायचं विसरूनच राहतं, जगायचं विसरूनच जातं. तुम्ही पण जगायचा विचार करताय ना, जगू 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 जगू. शटल व्हायची वेळ येते आणि